सांगलीत नाकाबंदी करत वाहतूक शाखेने धडक कारवाई केली। त्यामुळे 109 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत 76,000चा दंड वसूल केला। ही मोहीम आता आणखीन व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती नूतन निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे। अनेक दिवसांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्त्यावर उतरत वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। शहरातील बेदरकार वाहतुकीस मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते। त्यानुसार निरीक्षक सिंदकर यांनी आजपासून कारवाईचा धडाका सुरू केला। येथील कर्मवीर चौकात सायंकाळी ही विशेष मोहीम राबवण्यात आली। श्री सिंदकर यांच्यासह 3 अधिकारी 2 आणि 24 अंमलदार यांनी नाकाबंदी केली। प्रत्येक वाहनाची तपासणी केली। यावेळेस करण्यात आली। फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या 32 वाहनांवर कारवाई करत 23,000चा दंड वसुली केला। तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 15 जणांकडून 15,000, परवाना नसणाऱ्यांकडून 51 जणांकडून 32,000, मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर दोघांकडून 2,000, मॉडिफाईड सायलेन्सर लावणाऱ्या तिघांकडून 3,000 तर ब्लॅक फिल्मिंग असणाऱ्या 2 वाहन चालकांकडून 2,000 असा 76,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे। शहरातील बेदरकार वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढील टप्प्यात हीच मोहीम आणखीन व्यापक केली जाणार आहे। प्रत्येक प्रमुख चौकात ही मोहीम होणार आहे। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन निरीक्षक सिंदकर यांनी केलं आहे। आज सांगली शहरातील कर्मवीर चौकामध्ये सांगली वाहतूक शाखेतर्फे काळ्या काचा ज्या वाहनांना लावलेले आहेत त्यांच्यावर, तसेच सायलेन्सर चेंज आणि विदाऊट नंबर प्लेट किंवा विदाऊट लायसन्स या फक्त 4 मुख्यत्वे हेडखाली कारवाई करण्यासाठी नाकाबंदी 6 संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत लावण्यात आलेली आहे। आणि या कारवाईकरता एक पोलीस निरीक्षक, 2 PSI आणि एकूण 12 कर्मचारी असं मनुष्यबळ लावण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार ही कारवाई चालू आहे। तर सांगली वाहतूक शाखेतर्फे सांगली शहरातील सर्व वाहन चालकांना आव्हान आहे की आपण आपल्या वाहनाला जर कृपया काळ्या काचा लावल्या असतील तर त्या काढून घ्या। तसेच ज्यांनी सायलेन्सर चेंज केलेत त्या सायलेन्सरचा मोठ्याने फटफटफट आवाज येतो आहे, त्यांनी ते सायलेन्सर काढून घ्यावे, अन्यथा त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात येतील आणि त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली योग्य ती कारवाई करण्यात येईल।